रजिस्टरचा सिम्बॉल आणि डायग्रामचं नाव आर नाव येतं आपल्याला रजिस्टरसाठी. रजिस्टरचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आवाज दिल्यामध्ये पहिला जे रजिस्टर आपला आहे कोड रजिस्टर. कोड रजिस्टर. दुसरा आहे लो व्हॅल्यू रजिस्टर म्हणजे LVR रजिस्टर. तिसरा आहे HVR रजिस्टर. चौथा जे आहे थर्मल रजिस्टर किंवा थर्मिस्टर रजिस्टर. थर्मिस्टर किंवा थर्मल. त्याला NTC पण म्हणतात. थर्मल रजिस्टर किंवा थर्मिस्टर रजिस्टर किंवा NTC रजिस्टर. तर कोड रजिस्टर जे आहेत तुम्हाला कसे दिसते तर आपण बघितलेली वरी असं काय असते कोड असते ते. काहीतरी कोड असतो त्यावर, बरोबर. ब्लॅक कलरचा व्हाईट कलरचा दोन्ही पण बघायला भेटला आपल्याला. त्यानंतर लो व्हॅल्यू आणि हाय व्हॅल्यू जे रजिस्टर आहेत ते कसे असतात ब्लॅक कलर मध्ये एकदम लहान साईज मध्ये चपटी साईज असते एकदम लहान. कॅपॅसिटर डायोड किंवा आपला कॉईल त्याच्यापेक्षा सगळ्यात लहान कंपोनंट कोणता आपला रजिस्टर. तर फुल ब्लॅक कलर आणि त्याची जे बाजू आहे बघा हे जर आपला रजिस्टर असेल समजा हे जर आपला रजिस्टर असेल तर जाडी लक्ष असतो चपट्या साईज मध्ये लहान एकदम आणि वरची बाजू असते ब्लॅक. कशी असते ब्लॅक आणि बाकीच्या 3 बाजू असतात व्हाईट. समजलं. तर हे लो व्हॅल्यू किंवा हाय व्हॅल्यू. आणि तिसरं जे रजिस्टर असतं आपलं सेम कॉईल सारखं ब्लॅक कलरचं जाड सेम कॉईल सारखं पण लहान साईज मध्ये येते. आणि त्याची टेस्टिंग हे ते काय आपण पुढे बघू. कॉईल मध्ये आणि रजिस्टर मध्ये कसा फरक असतो ते पण बघू आपण. पण यामध्ये पहिलं कोणतं रजिस्टर आपलं कोड रजिस्टर. कोड रजिस्टरचं काय काम आहे आपल्या मदरबोर्डवर तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बॅटरी कनेक्टरच्या बाजूला बघायला भेटेल. बॅटरीच्या प्लसला काय म्हणतो आपण अनोड. उगाच काय बी वी बॅट म्हणतो. चार्जिंगच्या प्लसला काय म्हणतो वी बस. आणि हे आपलं ग्राउंड. मायनस म्हणजे काय ग्राउंड. तर आपल्या जे प्लसला जे आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय दिसेल इथं कोड रजिस्टर दिसेल आणि इकडे तुमच्या IC ला गेलेला असेल चार्जिंग IC ला. तर ही इथं रजिस्टर लावतात कशासाठी तर हे रजिस्टर असतंय याचं काम आहे सेन्स करायचं. काय काम आहे सेन्स करणे. सेन्स करणे म्हणजे काय ज्या वेळेस आपण इथे बॅटरी लावली त्यावेळेस या रजिस्टरला सेन्स होते किंवा बॅटरी लागली आणि व्होल्टेज पण पुढे फॉरवर्ड करते. आणि हे रजिस्टर जे आहे 100% कसं असणार आहे मग सिरीज मध्ये. इथलं व्होल्टेज इथे येईल आणि इथून पुढे तुमच्या IC किंवा ज्यावेळेस तुम्ही चार्जिंगला लावता समजा चार्जिंगचं सॉकेट आहे आपलं इथे चार्जिंग लावतात इथून तुमच्या चार्जिंग IC ला आणि इथून हेच तुमच्या बॅटरी कनेक्टरला त्याच्यामध्ये काय येईल कोड रजिस्टर. चार्जर लावलं तरी बॅटरीला सेन्स होतं इथं रजिस्टरमुळं. तर ह्याचं काम आहे सेन्स करायचं. आता यामुळे प्रॉब्लेम काय येऊ शकते यामुळे प्रॉब्लेम येऊ शकते की तुमचं चार्जिंगला लावलं तरच मोबाईल चालू होणे काढला तर स्विच ऑफ होणे ह्याच्यामुळं. आणि बॅटरीमध्ये बी प्रॉब्लेम जरी असला तरी तसं होतं आपलं. चार्जिंगला लावलं तर मोबाईल चालू होतोय काढलं तर बंद होतोय किंवा मोबाईल चालू आहे पण कुठेतरी रिंगटोन लावलं किंवा युट्यूब लावलं तर स्विच ऑफ होतोय मोबाईल लोड पडलं की स्विच ऑफ होतोय. तर ह्या रजिस्टरचा बी प्रॉब्लेम असू शकतोय किंवा तुमच्या बॅटरीचा प्रॉब्लेम असू शकतो. तर बॅटरीमध्ये पण एक काय असते BMS असतो
बॅटरीच्या मध्ये काय असतो असं एक BMS असतो आणि ही एक सेल असतो. हे काय असतो सेल. बॅटरी म्हणजे एक सेल आहे आणि त्याच्यावर जी स्ट्रीप असते त्याला म्हणतात BMS. काय म्हणतात BMS आणि हे असतो सेल आणि हे आपली हे आपलं कनेक्टर त्याचं काय त्याचं कनेक्टर. ते कनेक्टरला आपण बसवतो. तर यामध्ये पण 4 पिन असतात वेगवेगळे. किती पिन असतात असे ते 4 पिन येतात. तर ह्या 4 पिनाचं नाव बघा. एक TH पॉइंट असतो म्हणजे थर्मल पॉइंट असतो. एक असतो तुमचा ID पॉइंट. त्यानंतर एक VBAT एक ग्राउंड. तर ह्याच्यामध्ये देखील एक कोड रजिस्टर असतो. त्याला आपण फ्यूज म्हणतो किंवा बरेच जण त्याला कोड रजिस्टर म्हणतात. बरेच जण त्याला डायोड बी म्हणतात काही म्हणतात. पण बॅटरी पण कधी कधी काय होते बॅटरी चार्जिंगला लावलं तरच मोबाईल चालते. काढलं तर स्विच ऑफ होतंय. तर बॅटरीच्या मध्ये आपण कोड रजिस्टर काढून त्याला काय करतो जम्पर करतो. जम्पर केल्यानंतर ती बॅटरी चलते. बॅटरी बदलायची गरज पडत नाही आपल्याला. ठीक आहे. तर हे कोड रजिस्टरचं काम आहे एवढंच. नोट 7 प्रोच्या असतील विवोच्या असतील बऱ्याच मॉडेल मध्ये तुम्हाला कोड रजिस्टर बघायला भेटतील आणि त्याला चेंज करायची बी गरज नाही. त्याला काढून जम्पर केलं तरी चालतंय. तर जास्त मदरबोर्डवर प्रॉब्लेम येत नाही याच्यामुळं रजिस्टरमुळं. आला तर कुठे येते मग तुमच्या बॅटरीमध्ये येते. नेक्स्ट जे रजिस्टर आपलं कोणतं आहे लो व्हॅल्यू रजिस्टर. आणि हाय व्हॅल्यू. लो आणि हाय एकदाच बघायचं आपल्याला. आता लो आणि हाय दिसायला सेमच आहे. दिसायला सेमच आहे. ब्लॅक कलरचे एकदम लहान साईज मध्ये. तर रजिस्टर कसे असते दाखवतो परत एकदा. विसरून गेला असेल तर आणि यामध्ये तुम्हाला सिरीज पण बघायला भेटतील पॅरलर पण बघायला भेटतील. आपल्याकडे कॅपॅसिटर काढून टाकू शकतो. त्याच्यानंतर डायोड असेल शॉर्ट असेल तर काढून टाकू शकतो. सिरीज मध्ये कॉईल असेल तर काढून आपण जम्पर मारू शकतो. बरोबर आहे. पण बूस्ट कॉईल असेल बक कॉईल असेल त्याला जम्पर मारू शकत नाही किंवा काढून बी टाकू शकत नाही. तसंच रजिस्टर मध्ये तुम्ही सिरीज असेल किंवा पॅरलर असेल त्याला काढू बी शकत नाही किंवा जम्पर बी मारू शकत नाही. आहे त्याच साईजचं बी टाकू शकत नाही. आहे त्या व्हॅल्यूचा टाकावा लागतो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रजिस्टर. तुम्हाला दिसायला बाबा आपण कॉईल साईज बघून टाकतो किंवा कॅपॅसिटर साईज बघून टाकतो. पण रजिस्टर तुम्हाला साईज बघून टाकायचे का तर त्याच्यात व्हॅल्यू आहे. काही लो व्हॅल्यूचे आहेत काही हाय व्हॅल्यूचे आहेत. तर लो व्हॅल्यूचे कसं चेक करायचे हाय व्हॅल्यू कसं चेक करायचे किंवा त्यांची टेस्टिंग काय आहे त्याचं काम काय आहे त्या आपण सगळ्या गोष्टी बघू. जिथं जिथं तुम्हाला त्याची व्हॅल्यू सहित दाखवले तर ती आहेत काय रजिस्टर. सोबत काय दाखवले त्यांची व्हॅल्यू पण दाखवले. तर हे सगळे काय आहेत रजिस्टर ब्लॅक कलरचे. तुम्हाला डायग्राम मध्ये CPU बाजूचे रजिस्टर दाखवले. आता बघा हे किती ओहम्स आहे 200 ओहम आहे. हे किती आहे 0 ओहम. जेवढे पण 0 ओहम्सचे दिसते तुम्हाला तुम्ही काय करू शकता त्याला जम्पर करू शकता. जर निघाला असेल समजा तुम्ही CPU रिव्हॉल्व करायला CPUच्या बाजूचं हे निघाला तुमच्या हातानं. व्हॅल्यू बघितलं तुम्ही डायग्राम मध्ये व्हॅल्यू किती आहे त्याची 0 आहे. त्याला काय करू शकतो आपण जम्पर करू शकतो. समजा हे 200 ओहम्स आहे. 200 ओहम्स तुम्हाला टाकावं लागेल तिथं. किंवा एखाद्या वेळेस हे पण 200 ओहम आहे फक्त 200 K नाही. तर आपली जी व्हॅल्यू आपण चेक करतो मल्टीमीटरवर तर व्हॅल्यू जर चेक करायचा असेल तर ह्या ठिकाणी ओहम्स दिसते तुम्हाला वरी दिसते का. पहिलं काय आहे तर 200 ओहम आहे. ह्या ठिकाणी काय 200 ओहम्स. तर 200 पेक्षा कमीचे जे ओहम्सचे असतील 10, 20, 30, 40, 50, 100 किंवा 200 पर्यंतचे तर ते काय असतात लो व्हॅल्यूचे असतात. किंवा 50-60 चे बी काय असतात लो व्हॅल्यूचे असतात. 200च्या पुढे काय आहेत मग हाय व्हॅल्यू. आता रजिस्टर लो व्हॅल्यू आहे का हाय व्हॅल्यू आहे
ती पहिले चेक करायचं आपल्याला. कशावर चेक करायचं? बजरवर चेक करायचं. कशावर? बजरवर किंवा डायोड मोडवर. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं ह्या कशाला रजिस्टरला, तर तुम्हाला काय येईल? बीपी येईल. काय येईल याच्यामध्ये मल्टीमीटर मध्ये? बीपी येईल. म्हणजे काय ते लो व्हॅल्यूचं आहे. समजलंय? जर तुम्ही काय केलं ह्या रजिस्टरला जर दोन्ही साईडनं लावलं बजरवर तर बीपी येईल आणि सोबतच तुम्हाला मल्टीमीटरवर काय दाखवल? 0 दाखवल. जर समजा तुमच्याकडं आता हे 240 चे वगैरे चेक करावं लागेल आपल्याला. आता बघा इथे किती आहे? 10K. 10K ला जर पकडलं तुम्ही बीपी येईल का? नाही. काहीच येणार नाही. रिडिंग येईल नाही येईल ते रिडिंग कडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला. फक्त बीपी येतंय का नाही त्याच्यावर काय समजेल आपल्याला? लो व्हॅल्यू लो व्हॅल्यू आणि हाय व्हॅल्यू. लो व्हॅल्यू असेल तर काय येईल? बीपी म्हणजे ते लो व्हॅल्यू आहे. जर तुम्हाला बीप सोबत 10, 20, 30, 40, 100 असे काही इथं रिडिंग येत असेल तर त्याची व्हॅल्यू पण त्याच्यातच दाखवते आपल्याला. कशावर? मीटरवर. इथे मीटरवर. समजलं? लो व्हॅल्यू आहे मान्य आपल्याला. 0 असेल तर आपण जम्पर करू शकतो. पण तिथे 20, 30, 25, 40, 50 जर व्हॅल्यू असेल तर तुम्हाला ती व्हॅल्यू त्या टाकावं लागते तिथे. असं नाही की तुम्ही 30 दाखवाले जम्पर करून बघू शकता तुम्ही तिथं. समजा ते एखादी तुमचा टचपॅडच्या सेक्शनचा समजा 30 ओहमचा आहे. फक्त 30 ओहम म्हणतो, 30K नाही 30 ओहम. आणि जर ते निघालं असेल तुमच्यातून आणि तुम्ही काय केलंय 30 ओहमच्या ठिकाणी तुम्ही जम्पर केले. तुम्ही चेक केलं दुसऱ्या मदरबोर्डवर सेम मदरबोर्डवर काय तर बीप वाजलाले दोन्हीकडे ग्राउंड आहे वाटेल तुम्हाला. पण त्याच्यामध्ये 30 व्हॅल्यू पण असते. मग त्या ठिकाणी जम्पर केलं तरी चालतंय. कधी कधी 1K पर्यंत बी जम्पर केलं तर चालतंय डायरेक्ट. पण ते जम्पर केल्यापेक्षा तिथं टाकलेलंच योग्य राहील. कारण रजिस्टरचं काय काम आहे ते बघू आपण. तर तुम्हाला रजिस्टर दिसते कसं कळालं? व्हॅल्यू असते त्याच्या. व्हॅल्यू, लो व्हॅल्यू, हाय व्हॅल्यू. आता चेक करायचं मी सांगतो प्रॅक्टिकली तुम्हाला. प्लस मायनस काय नसतंय का? उलट सुलट बसू शकता तुम्ही, काय अडचण नाही. तर आपल्या रजिस्टरचं मेन काम जसं आपण रजिस्टरचा सिम्बॉल बघितला तर रजिस्टरचा सिम्बॉल कसा आहे लिहून घेतला सगळ्यांनी बघा. हे आहे रजिस्टरचा काय सिम्बॉल. तर सिम्बॉल काय दर्शवतात आपल्याला सांगा? आयडेंटिफिकेशन साठी. तर आयडेंटिफिकेशन बी आणि त्या ह्याचं वर्क पण त्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला. तुम्हाला एका ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड लावलेला आहे. त्या बोर्डवरच कळते आपल्याला ते सिम्बॉल आहे. किंवा कुठंतरी आपलं युटर्न आहे, युटर्नला असं सिम्बॉल दाखवतंय. बरोबर आहे? गतिरोधकला असं सिम्बॉल दिसतंय तुम्हाला, बघितलं असतं ना? तर हे एक प्रकारचं काय आहे गतिरोधकचं काम करते रजिस्टर. समजा स्पीड ब्रेकर. समजा तुमचं इथं 4 व्होल्टेज आहे, ठीक आहे. इकडे पण तुम्हाला किती पाहिजे? 4 व्होल्टेज पाहिजे. पण ज्या स्पीड न इकडून व्होल्टेज यायला लागलाय त्याची स्पीड काय करणार? त्याला कमी करून पुढं पाठवायचं. स्पीड कमी करून पुढे पाठवायचं. व्होल्टेज तेवढं जाणार पण त्याची काय स्पीड म्हणजेच व्होल्टेजला कमी करणे आणि एम्पियरला वाढवणे. आता एम्पियरला कसं वाढवणे? समजा आपण एक प्रकार समजा नळाचं पाणी चालू आहे, बरोबर. पाणी इथं पडत असेल, आपण जर तिथं प्रेस केलं पाईपाला स्पीड वाढते त्याची. म्हणजे प्रेस करणे म्हणजे गतिरोधक आहे. समजा तुमचं तिथं एकतर आपण त्याला दाबलो किंवा तिथं गतिरोधक आणलं तर तिथं एम्पियरला वाढवतं त्याने. पण त्याचं जे व्होल्टेज आहे व्होल्टेजचे स्पीड कमी करणं. समजलं? मग तुम्ही जर एखाद्या ठिकाणी इथं 2.2K चं रजिस्टर आहे, टच सेक्शनचं रजिस्टर आहे. आता एखादी टच सेक्शन आहे, समजा टच पॅडचं कनेक्टर आहे. पहिलं टच पॅडला कनेक्टर यायचे. आता टच पॅड तुमच्या डिस्प्लेच्या कनेक्टर मध्ये टच पॅड आहे. तर ह्याचा सप्लाय कुठे यायचा? ही एक लाईन 2.8 व्होल्टेजची पॉवर आयसी ला जायची, ठीक आहे. हे आपले कोणते आयसी? पॉवर आयसी. आणि एक राहायचं ग्राउंड. त्यानंतर 4 लाईनी कुठे यायच्या? तुमच्या सीपीयू ला यायच्या. तर सीपीयू ला आलेल्या लाईन मध्ये
दोन लाईनीला काय आहेत हे 2.2 के चे रजिस्टर आहेत आणि एका बाजूला आहे इकडे 1.8 चं व्होल्टेज. इथं आहे 2.2 के म्हणजे हे रजिस्टर आहेत. 1 के म्हणजे किती? 1000. 2 के म्हणजे 2000. 2.2 के म्हणजे 2200. आता हे किती ओमचं आहे? 200 ओमचा. हे किती ओमचं आहे? 2200. फरक समजला दोन्ही मध्ये? तर इथं जर 2200 ओमचं रजिस्टर आहे 2.2 के चं, समजा तुम्ही इथे चेक केला. आता कुठलाही प्रॉब्लेम चेक करत असताना आपण जर टच पॅड चालत आपण काय करतो तर GR चेक करतो. जसं स्पीकरचा आपण चालत असतो दोन्हीकडे GR चेक करतो. समजलं? जर आपलं टच पॅड चालत नसेल तर आपण काय चेक करतो? GR चेक करतो. जर समजा तुमचं इथलं एक रजिस्टर मिसिंग आहे, ठीक आहे, मिसिंग आहे, तरी पण इथे GR येतो आपल्याला. ह्या लाईनचा आहे, बरोबर आहे, ह्या लाईनचा आहे. इथं आपल्याला यायला पाहिजे 350 GR, इथे यायला पाहिजे 350 GR, 350 4 लाईनला यायला पाहिजे समजा, किंवा 5 लाईनला पण यायला पाहिजे. अंदाजे सांगतोय तिथे 350 येईल नाही येईल. पण आपण जर चेक केलं मल्टीमीटरनं GR तर GR ओके दाखवलं आपल्याला. तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं की प्रॉब्लेम कसे असतात. एक तर ओपन असेल, शॉर्ट असेल किंवा लाईन ओके जरी असेल तरी प्रॉब्लेम असतो. सांगितलं होतं मग. आता 350 म्हणजे काय? ओपन आहे का? 350 यायला पाहिजे. 350 यायला ओपन आहे का? तर 350 यायला पाहिजे होतं, पण तिथं झिरोच काहीच येत नाही, ओईल येते. ती लाईन काय झाली? ओपन झाली. 350 यायला पाहिजे, तिथं यायला लागले बीप ग्राउंड सोबत. ते काय झालं? शॉर्ट सर्किट झालं. ओपन शॉर्ट. तिसरी कंडिशन काय? 350 यायला पाहिजे पण 350 यायला तरी पण टच चालला आपला. तर त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं असतं हॉट टेस्टिंग. ही झाली कूल टेस्टिंग. कूल टेस्टिंग मध्ये ओके आहे आपलं, शॉर्ट नाही, ओपन नाही, ओके आहे. पण हॉट टेस्टिंग पण करायचं आपल्याला. टच पॅड लावावं लागेल, बॅटरी लावावं लागेल, ऑन करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला मल्टीमीटरनं DC20 वर ठेवून त्याचं व्होल्टेज पण चेक करावं लागेल. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बाबा एक लाईनला व्होल्टेज यायला लागलं, कारण हे 1.8 आलं इथं, ठीक आहे. 1.8 पुढे गेलं, अँपियर बी वाढलं त्याचं, कारण अँपियर साठी CPU आहे इकडं, CPU ला अँपियर जास्त लागते, बरोबर. अँपियर बी वाढलं, व्होल्टेज बी आलं. त्या लाईनला टच लावून काम करण्यासाठी व्होल्टेज बी लागते आपल्याला. पण ह्या ठिकाणी अँपियर बी आलं नाही, व्होल्टेज बी आलं नाही. का? रजिस्टरच नाही ना तिथं. शॉर्ट नाही, ओपन नाही, विषय त्याचा नाही, तिथं रजिस्टर नाही. तुम्ही जर चेक केलं त्या लाईनला तर 1.8 चं व्होल्टेज बी भेटणार नाही. समजलंय? एक लाईनला भेटेल व्होल्टेज, दुसऱ्या लाईनला भेटत नाही. मग त्याच्यावर काय लक्षात आलं तुम्हाला? त्या लाईनचं रजिस्टर एकतर मिसिंग आहे, खराब आहे, ओपन आहे, काहीतरी झालेलं आहे रजिस्टर. मग तुम्हाला चेक करावं लागेल त्या लाईनला कुठले कुठले कंपोनंट आहेत. ज्या लाईनला प्रॉब्लेम आहे आपल्या त्या लाईनला चेक करावं लागेल कुठले कुठले कंपोनंट आहेत. कंपोनंट असून बी चालत नसेल तर मग तुम्हाला व्होल्टेज चेक करायचं आहे. व्होल्टेज मग इकडे पण येत नसेल तर मग पॉवर आयसीला चेक करावं लागतंय. व्होल्टेज पण येतंय, रिडिंग पण येते, तरी बी टच चालत नाही. ही बी होऊ शकते आणखी पुढे. त्याच्यामध्ये सिग्नल्स पण असतील, मेगाहर्ट्झ, गिगाहर्ट्झ. जे ऑसिलोस्कोप आहे का आपल्या मशीन समोर खाली, हार्टबीट चेक करायचं तुमचं का ECG. हा, तसं त्याची ECG देखील करावं लागतं आपल्याला. हार्टबीट चालू आहे का नाही त्या लाईनचं, म्हणजे त्याचं सिग्नल पण येतात का नाही तुमच्या CPU, ते पण पुढे चेक करावं लागतं आपल्याला. तर एवढ्या सगळ्या गोष्टी असतात त्या लाईनच्या टेस्टिंग. तर सिग्नल येत नसतील तर मग CPU काढावा लागेल, रिव्हॉल्व करून टाकावं लागेल. समजलं? रेडिंग ओके आहे, व्होल्टेज ओके आहे, रजिस्टर पण ओके आहेत, टचपॅड पण नवीन लावलाय तरी बी चालत नाही. तर तुम्हाला शेवटी सिग्नल चेक करावं लागतं. त्याच्यासाठी ऑसिलोस्कोप लागते, मिनिमम 20,000 रुपयाची आपल्याकडे असते. त्याच्यामध्ये 1.5 लाख 2 लाखाचे मशीन आहेत आणखी. तर त्याची गरज कधी तर पडते. तुम्ही आल्यापासून तर बघितलं नसेल ऑन केलेली. तर रजिस्टर एवढं काय आपलं इम्पॉर्टंट आहे. जर ह्या ठिकाणी तुम्ही किती ओमचा रजिस्टर आपलं 2200 ओमचा आहे. जर तुम्ही तिथं 2300 ओमचं टाकलं तरी चालत नाही, 2000 ओम टाकलं तरी चालत नाही. तेवढंच लागते. त्याच ओमचं त्याच साईजचं टाकावं लागेल. तसं आपण एका लिटरच्या पाण्या बॉटल मध्ये 1 लिटर पाणी बॉटल बसवू शकतो. 1.1 बी बसवू शकत नाही, किंवा 900 ml टाकून बी विकू शकत नाही. नवीन बॉटल 1 लिटरच टाकून विकावं लागेल तुम्हाला थोडक्यात.
तसं इथं काय करायचं आपल्याला 2.2 केचा असेल 1 केचा असेल काही ठिकाणी 10 केचे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला तेवढंच व्हॅल्यूचं रजिस्टर आपल्याला टाकावं लागेल. समजलं? जर लो व्हॅल्यू असेल तर जम्पर करू शकतो. काही ठिकाणी तुमचं मिनिमम 5 ओहमचं जरी असेल 0.5 काही गरज नाही, फक्त 5 ओहम. काही ठिकाणी 10 ओहमचे बी रजिस्टर आहेत. ते जरी काढून रजिस्टरला जम्पर केलं तरी प्रॉब्लेम येते आपल्याला. तिथे देखील आपण काय करू शकत नाही. तेवढं देखील छोटं एकदम मायक्रो रजिस्टर देखील आपल्याला महत्वाचं असतं. आणि काय ठिकाणी तुम्ही 1K पर्यंत बी जम्पर करू शकता. करून बघावं लागेल. तुम्हाला प्रॉब्लेम येत नसेल, सगळं ओके चालत असेल, ठीक आहे. समजलंय? त्याचा एक घ्या फोटो. पॉज करा जरा, फॅन लावा. तो व्हॅल्यू आपण ज्या वेळेस मल्टीमीटरनं चेक केलं की बीप जर आलं तर काय लो व्हॅल्यू म्हणजे LVR, आणि बीप जर नाही आलं तर हाय व्हॅल्यू म्हणजे HVR. रीडिंग किती होते? तर लो व्हॅल्यू सोबत रीडिंग आली ते पण व्हॅल्यू आहे. त्यात लो व्हॅल्यूचा पण व्हॅल्यू आहे काहीतरी 100च्या आतच तुम्हाला बीप येईल सोबत. 50-60 पर्यंत बीप येईल, त्याच्या पुढे बीप येणार नाही. मग तुम्हाला 200 वर ठेवून किंवा 200 वर जरी ठेवलं तर 10, 5, 15 जी बी काय व्हॅल्यू होते तिथं पण व्हॅल्यू दाखवलं, बीप सोबत व्हॅल्यू दाखवलं. आता हाय व्हॅल्यू आहे तर कशावर चेक करायचं आपल्याला? जर हाय व्हॅल्यू आहे, बीप नाही आलं, बरोबर आहे, बीप नाही आलं तर व्हॅल्यू कशावर चेक करायचे? ओहम्सवर. कशावर? त्याला आपण चेक करतो ओहम्सवर. मग त्यावर तुम्हाला मल्टीमीटरवर दिसेल 200 ओहम्स किंवा 2K ओहम्स, 20K ओहम्स, 200K ओहम्स. त्यानंतर दिसेल तुम्हाला 1 मेगा ओहम्स. त्याला 1 मिलियन बी म्हणू शकता तुम्ही. 1 मेगा ओहम्स. आता तुम्ही तर 2.2K चं रजिस्टर तुम्हाला मल्टीमीटरवर चेक करायचं आहे तर पुढे ठेवणार तुम्ही 20K वर ठेवणार. 1.9 चं चेक करायचं असेल 2K वर करू शकता. 21 मेगा ओहम्स 21K चं रजिस्टर आहे तुमचं, कशावर चेक करायचं? 200K. तुम्हाला चेक करायचं फक्त 150 ओहमचं. कशावर चेक करायचं? फक्त 200 वर चेक करायचं. 200K मध्ये आणि 200 मध्ये लय फरक आहे, बरोबर आहे. 200 रुपये मध्ये आणि 2 लाख मध्ये किती आहे? ते 2 लाख आहे. की 200 आहे आणि 2 लाख किती फरक आहे बघा. तर चेक करता येईल सगळ्याला. छोटे छोटे रजिस्टर, आपले रजिस्टर तुम्हाला दाखवतो आणखी झाल्यानंतर. तर ह्या ठिकाणी ज्या बी लाईनचं रजिस्टर असेल त्या लाईनला तुम्हाला काय करायचंय? लो व्हॅल्यू असेल किंवा हाय व्हॅल्यू असतील तर तुम्हाला 50-50 दिसतील. बऱ्याच ठिकाणी लो व्हॅल्यू दिसतील, काही हाय व्हॅल्यू दिसतील, काही सिरीज दिसतील 50%, काही ठिकाणी काय दिसतील पॅरलर मध्ये असतील 50%. समजले? कुठलाही रजिस्टर इम्पॉर्टंट आहे. सिरीज असेल, पॅरलर असेल, समज तुम्ही तिथून काढू शकत नाही. त्याची व्हॅल्यू आपण बघितलो. छोट्या छोट्या रजिस्टरची पण काय व्हॅल्यू. समजलं सगळ्याला? तर थर्मिस्टर रजिस्टर जे आहे ते पण बघू लागेल. आता थर्मिस्टर रजिस्टर दिसायला का दिसते म्हणून तुम्हाला? कॉईल सारखं. काय सारखं? कॉईल सारखं ब्लॅक कलरचं दिसायला. हे पण काय दिसते? थर्मिस्टर
तर याचं जे सिम्बॉल आहे त्याचा सिम्बॉल थर्मिस्टर रजिस्टर. तर थर्मिस्टर रजिस्टर जे आहे आपलं कॉईल जे आहे 100% काय आपली सिरीज मध्ये असते. दोन्ही बाजूला काय सप्लाय असते. पण आपलं हे काय असतं एक बाजूला ग्राउंड एक बाजूला सप्लाय. तर हे 100% काय आहे पॅरलल. पहिला फरक आहे दिसायला सेम जरी दिसत असतील तर हे जरा पहिला फरक. दुसरा फरक नो व्हॅल्यू. रजिस्टरला ह्या व्हॅल्यू आहे का काहीच व्हॅल्यू दाखवत नाही आपल्याला. पण थर्मिस्टरला तुम्हाला व्हॅल्यू आहे. किती व्हॅल्यू आहे 30K to 100K किती व्हॅल्यू बघा. आणि पॅरलल मध्ये आहे 30K ते 100K. तर आपण चेक करताना कशावर चेक करतो ओम्स वर चेक करतो. तुम्हाला याला काय ओम्स दाखवणार आहे काय व्हॅल्यू दाखवणार आहे पण ह्याला व्हॅल्यू दाखवते. आता कॉइलचं काम काय फॉरवर्ड करणे सप्लाय इकडचा सप्लाय इकडं पुढं पाठवणे. पण ह्याचा सप्लाय काय ह्याचं काम काय थर्मल रजिस्टरचं. तर ह्याचं काम असतंय टेम्परेचर काय करणे टेम्परेचरला सेन्स करणे. टेम्परेचरला सेन्स करायचं काम करतात. आता हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो उन्हाळ्यामध्ये बघा गरम मोबाईल झाला आपला डिस्प्लेवर येते हाय टेम्परेचर टू हाय. किंवा तुम्ही कुठं कार्यक्रमात गेलो लग्नात गेलो उन्हाळ्यामध्ये बाहेर डीजे विजे काय असेल किंवा नाचत असतील मोबाईल आपण कंटिन्यू कॅमेरा लावता. ज्यांनी सॅमसंग वापरत असतील आयफोन वापरत असतील त्यांना लगेच मेसेज येतात टेम्परेचर टू हाय. पुन्हा सावलीत गेलो नेट बीट बंद केलो आपण थंड झाला मोबाईल पुन्हा चालतंय. तर कॅमेरा देखील चालत नाही पुन्हा आपला एवढा गरम होते मोबाईल. किंवा आपण टच सेपरेटर मशीनवर मोबाईल खोलण्यासाठी कधी कधी चालूच ठेवतो मशीनवर कॉम्बो काढण्यासाठी वगैरे. गरम झाल्यानंतर लगेच मेसेज येतो आपल्याला टेम्परेचर टू हाय. गरम केल्यानंतर काय मेसेज येते टेम्परेचर टू हाय. कसं कळते मोबाईलला गरम झालं थर्मिस्टर मध्ये टेम्परेचर साठी सेन्स करण्यासाठी काय लावले तर थर्मिस्टर लावले. गरम झालं तर काय होतंय त्यानं प्रोसेसर थांबवतंय. प्रोसेसरला काम करायचं थांबवतंय बाबा काहीतरी प्रॉब्लेम झालाय वर्क करू नका सगळे फंक्शन बंद करून टाकते अलर्ट. आणि त्यानं प्रोसेसर बंद करते मोबाईल बी स्विच ऑफ होते आपला. किंवा इमर्जन्सी पण चालू शकतो कॉल येणे जाणे मेसेज येणे जाणे एवढंच. त्या कंडिशन मध्ये कॅमेरा किंवा ऍप्लिकेशन सगळे बंद करून टाकते. तर हे झालं थर्मिस्टरचं. आणि काय काय मोबाईलला तुम्ही चार्जिंगला लावलं तर एरर येते. विवोचे ओप्पोचे सॅमसंगच्या मोबाईलला चार्जिंग लावा टेम्परेचर हाय टेम्परेचर लो चार्जिंगचे एरर येणे. तर सॅमसंग मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कशामुळं थर्मिस्टरमुळे चार्जिंगची एरर येते आपल्याला. स्विच ऑफ मध्ये लावलं की सिम्बॉल येते पिवळ्या कलरचा किंवा रेड कलरचा कॉन्टॅक्ट सर्व्हिस सेंटर किंवा टेम्परेचर हाय टेम्परेचर लो. तर हे सगळे प्रॉब्लेम कशामुळे येतात आपल्याला थर्मिस्टर खराब झाल्यानंतर किंवा थर्मिस्टर नसल्यानंतर. आता सॅमसंगच्या बऱ्याच मोबाईलला तुम्ही डायरेक्ट सब बोर्ड जरी चेंज केलं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तर सब बोर्डच्या वरी देखील एक काय असते थर्मिस्टर रजिस्टर असतं. आणि जर तुम्ही सब बोर्ड बदलून बी जर रिपेअर होत नसेल थर्मिस्टर टेम्परेचर एरर येत असेल तर तुमच्या सीपीयूच्या बाजूला एक असते आणि 4G IC पाशी एक असते. म्हणजे मोबाईल मध्ये झाले 3-4 काय असतात थर्मिस्टर रजिस्टर असतील. कुठे कुठे असतात एक तर चार्जिंग पत्त्यापाशी चार्जिंग बोर्डवर असतात पहिला. त्यानंतर 4G PFO पाशी. त्यानंतर असते तुमच्या सीपीयू प्लस चार्जिंगची IC असेल त्याच्या आजूबाजूला असते. समजलं सगळ्याला. तर आपण प्रॅक्टिकली बघू डायग्राम मध्ये बघू टेस्टिंग पण करू दिसते कसं बघू व्हॅल्यू पण कसं चेक करते ते बघू आपण. तर ती झाली मग पहिल्यापासून स्टॉप करा व्हिडिओ.